कुठेही जायची नाही, तुम्हाला लगेचच या मॅचच्या नंतर तुमची मॅच खेळवली जाईल. हर्ष 11 वडवलीसी वर्सेस खोनी अशी ही मॅच. पहिल्या फेरीतील दुसरी ही मॅच तुमच्या समोर आली. उदयास सागर पाटील पहिलं षटक इथनं हाताळण्यासाठी आणि स्ट्रायकर एंडवरती विभीषण आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. स्ट्रायकर एंडचा गोलंदाज वडवली सी मधून खेळत असताना तो म्हणजेच या टीमचा बॅक बाउन्स सागर पाटील पहिलंच षटक हाताळण्यासाठी थांबवलं जाते. त्या ठिकाणी या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. सलग 6 दिवस चालणार ही स्पर्धा. ग्रामस्थ मंडळ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2021 हे सुमधुर पर्व. पहिलाच बॉल हाताळण्यासाठी सागर पाटील ओव्हर द विकेट. या वेळेला फ्रंट फुटला आल्या ऑन साइडला इनफिल्डच्या वरून खूपच वेगाने बॉल बॅक स्क्वेअर लेग सीमा रेषे पार. पहिल्याच बॉलवरती दमदार आगाज. हा पहिला बॉलवरती चौकार. या पहिल्या बॉलवरती ना खूप चांगल्या प्रकारचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. अखूट टप्प्याचा बॉल होता. फ्रंट फुटला गेला. ऑन साइडला फक्त दिशा दिली गेली आणि इनफिल्डमध्ये जे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये तुम्हाला बॉल फरार पाहायला मिळाला. या स्पर्धेची सुरुवात ना विकेटने झाली. ज्या ठिकाणी बॅटिंग करत होती टीम खाडी विशालची विकेट गेली. विकेटने सुरुवात झाली होती, परंतु या दुसऱ्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार लगावून नक्कीच कोणी टीम आता सुरुवात खूप सुरेखरित्या करते. ज्यांना प्रत्युत्तर द्यायचं आहे टीम हर्ष 11 वडवली सी ला. चौकार आलाय. चौकाराने खातं उघडलं जातं त्या ठिकाणी टीम खोनीचं. ज्या ठिकाणी बॅट्समन आपल्याला विभीषण पाहायला मिळतात. या वेळेला बॅकफुटला गेले. इनफिल्ड भेदायचा होता, परंतु त्या ठिकाणी फिल्डरला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट मिस झाला. बॅकअप मिळते तोपर्यंत परिणामी आपण बघितले की तर सिंगल. मिड ऑफला नक्की क्षेत्ररक्षक होते ज्या ठिकाणी सुभाष होते. जे सुभाष सातत्याने स्ट्रायकर एंडवरती येत असतात. ज्या वेळेला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते तेव्हा सातत्याने नक्कीच टीम वडवली सी मधनं त्यांचा खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिलाय. ते क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला. त्यांनी क्षेत्ररक्षण केलं गेलं. तकदीर होते, माफ करा, आणि त्यांनी हा बॉल अडवला गेला आणि परिणामी आपण बघितली गेली तर धावसंख्या 1. या वेळेला फुल लेंथ खोदून काढलाय. ऑन साइडला एकच धाव मिळेल. खूप चांगल्या प्रकारे नक्कीच हा बॉल होता. चौकार आला पहिला. त्याच्यानंतर पूर्णपणे कमबॅक या 2 बॉलवरती केलं गेलं. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही आणि परिणामी जर आपण बघितली गेली तर धावसंख्या आता 1ने पुढे सरकत असताना धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर गती थोडीशी वाढवली गेली आणि सुरेख चेंडू हाताळला गेला. यावेळेला फ्रंट फुटला जाऊन ऑन साइडला खेळायचं होतं. मिस होतात त्या ठिकाणी. स्वतःच्या फटक्यावरती नाराजच विभीषण, कारण पहिल्याच बॉलवरती चौकाराने त्यांनी सुरुवात केली होती. त्याच्यानंतर सुरुवात केली गेली लगेच कमबॅकला सागर पाटील याने लागोपाठचे 2 चेंडू बघितले गेले तर सुरेखरित्या होते. त्या 2 चेंडूवरती एकेरी धावसंख्या आली आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. मी बॅकबोन का म्हटलं होतं सागर पाटीलला, कारण 2 षटकांचा त्यांचा फेल असतो आणि तो कमबॅक हमेशा कमबॅकीच्या शोधातच असतो. यावेळेला फटका ऑन साइडला टर्न केलाय. मिडवे केला डीपमध्ये. फिल्डर एका टप्प्यावरती चेंडूला उचलतात. दुसरीची मागणी केली गेली. कंप्लीट होईल का? स्ट्रायकर एंडवरती फेकी आणि 2 धावसंख्या कंप्लीट. फेकी थोडीशी उशिरा नव्हती, परंतु कलेक्टिंग करायला हवं होतं. राहुलने पुढे यायला होतं, परंतु क्रिकेटच्या समीकरणामध्ये ना जर आणि तर या 2 शब्दांना काहीच अर्थ नसतं. ते अंतर कापलं गेलं. 2 धावसंख्या पूर्ण केल्या गेल्या आणि आता धावसंख्या 2ने वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकामध्ये 8 या आकड्यावरती. या षटकामधला अजून एक चेंडू फेकणं बाकी असेल. धावसंख्या 8 खर्च झाल्यात. जर हा चेंडू डॉट आला ना तर कमबॅक करताना सागर पाटील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला बॅकफुटला गेल्या. ऑन साइडला त्यांना खेळायचं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला माइंड त्यांचं डायव्हर्ट झालं. बॅकफुटला गेल्यानंतर त्यांना स्क्वेअर कॅट करायचा होता, परंतु ऑफस्टिकवरचा हा बॉल खोदू शकले नाही, धाडू शकले नाही आणि परिणामी आपण बघितले गेले तर इकॉनॉमिकल गोलंदाज पहिलं षटक राहिलं सागर पाटील यांचं. 8 धावसंख्या खर्च करत असताना एक चांगला कमबॅक इथनं सागर पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर 5 चेंडूवरती फक्त 4च धावा त्याने खर्च केल्या आणि पहिल्या षटकांच्या अखेरीनंतर आपल्याला 4 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळते, जिथे बॅटिंग करते टीम खोनी. जय गणेश क्रिकेट संघ खोनी या नावाने सातत्याने नक्कीच ही टीम खेळत असते, परंतु ज्या वेळेला शिळगाव चषकामध्ये परास्त केलं टीम खोनीने वडवली सीला आणि त्याच्यानंतर जर आता बघितलं गेलं तर त्याची पुन्हा एकदा गाठ या श्रद्धांजली चषकामध्ये झाली आहे. वार पलटवार सातत्याने आपल्याला क्रिकेट पटलावरती पाहायला मिळतात. ठस्सन क्रिकेट हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक साऱ्या शृंखलेमध्ये नक्कीच तुम्हाला अनेक टीम एकमेकांना ठस्सन देताना पाहायला मिळतात, कारण गावाची मान मर्यादा आणि अस्मिता राखण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. 11 खेळाडूंचा जरी क्रिकेटचा खेळ असला ना तरी 11
जेव्हा खेळाडू क्रीडांगणावरती परास्त झाल्यानंतर त्याच्या पाठीवरती एका गोष्टीची नोंद केली जाते, ती म्हणजेच तुमचं गाव हरलं. आणि गावाचं नाव राखण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं आणि यात गावाच्या अस्मितेसाठी या दोन टीम्स एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. थँक्यू. तर कोणी संघ या ठिकाणी खेळतोय आणि कोणी टीमचे निश्चित पाठीला गेलेले आहेत महेश टोंबरे हे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्यांचं नारिवली गावावरती खूप मोठं प्रेम आहे आणि बऱ्याचशा मानणारा वर्ग आहे त्यांना, त्यामुळे महेश टोंबरे यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक सारे पाठीराखे प्रत्येक गावच्या मागे नक्कीच सपोर्टसाठी असतात आणि या मॅच मध्ये सुद्धा कोणी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येत असताना आमचे जवळचे मित्र हेमंत सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. दुसरे षटक अरविंद यांचं ओव्हर द विकेटने पहिला बॉल बॉटम यांचा सुरेख वापर तुम्हाला पाहायला मिळाला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उचलतात, दुसरीची मागणी केली होती परंतु कॉन्सन्ट्रेशन हरलं गेलं आणि इथं मिसफिल्ड होत असताना विकेटचं पतन झालं असतं परंतु थोडीशी मिसफिल्ड आणि इथनं फलंदाज बचावले जातात. या गोष्टींना गरजेच्या असतात कारण विकेट आला असता, एक विकेट तंबूच्या छायेमध्ये पोहोचला असता, हर्षद ठोंबरे याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जावं लागलं असतं. परंतु ही अजूनही स्ट्रॅटेजी असेल कारण हर्षदचं येणं अजून बाकी असेल, दिनेशचं येणं बाकी असेल. शिलगाव चषकामध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकात दिनेशने सुद्धा टोकले होते. परंतु या मॅचमध्ये ना आता तशाच प्रकारे कामगिरी त्याला करावी लागेल कारण षटक क्रमांक 2 चालू आहे. त्या ठिकाणी गोलंदाज वापर केला गेला अरविंद यांचा आणि अरविंद सुद्धा खूप क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे, म्हणजे त्याच्याकडनं सुद्धा टीम वडवलेला अशा अपेक्षा असतील. अकुटप्पाचा बॉल ऑन साइडला टर्न केला, क्षेत्ररक्षक पूर्णपणे खुलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक टप्पा घेतल्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारायची पार, एक टप्पा घेतल्यानंतर हा चौकार. श्रद्धांजली चषक 2021 हा दैदीप्यमान सोहळा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आणि याचा पहिला दिवस तुम्हाला अनुभवाला पाहायला मिळतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून शक्ती म्हात्रे आणि त्यांची पूर्णपणे संपूर्ण टीम या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम आजच्या दिवसामध्ये आणि येणाऱ्या 5 दिवसामध्ये सुद्धा करणार. अरविंद पुन्हा एकदा तर ओव्हर द विकेट फ्रंट फुटला आल्या, ऑन साइडला उचलला गेला, अजून एक फटका त्याच दिशेने चौकारानंतर आता ट्रान्स चेंज केला गेला आणि चौकारानंतरचा विभीषणच्या बॅटमधनं हा षटकार. मध्ये 107 धावसंख्या तुम्ही बघितल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आता उच्चांक धावसंख्येचा वाढत चाललाय कारण या खेळपट्टीचा जर विचार केला गेला ना तर फलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी. बॉल पडल्यानंतर थोडीशी गती चेंडूची स्लो होते, कधी अचानकपणे राईज होतो चेंडू, म्हणजे फलंदाजांना ज्या शॉटचं सिलेक्शन करायचं आहे ना त्या शॉटच्या सिलेक्शनमध्ये ते फलंदाज सक्सेसफुल ठरतात. परंतु गोलंदाजाचं वर्चस्व कधी राहील ज्यावेळेला नक्कीच उन्हाचा प्रवाह थोडासा जास्त राहील, खेळपट्टीचं ड्यू फॅक्टर थोडंसं जाईल तेव्हा गोलंदाजाचं वर्चस्व नक्कीच राहताना पाहायला मिळेल. या वेळेला फटका चांगला होता, यष्टीरक्षक वळतात, थोडंसं ॲक्सिडेंट नक्कीच इथनं पाहायला मिळाला परंतु सावरले जातात ॲक्सिडेंटमधनं आणि 1 धावसंख्या परिणामी आपण बघितली गेली तर कंप्लीट होतीये. 20 धावा आता कंप्लीट झाल्यात टीमच्या टोटल मध्ये 20 धावसंख्या जोडल्या गेल्यात. प्लस पॉईंट एक नक्कीच हा कोणी टीमकडे राहिला की त्यांनी एकही गडी इथनं गमावला गेला नाही. पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 8, ज्या ठिकाणी होते सागर. अरविंदचं षटकामध्ये एक चौकार एक षटकार आलाय, 2 एकेरी धावसंख्या आली आहेत, म्हणजे विचार केला गेला तर 4 चेंडू फेकत असताना त्यांनी 12 धावसंख्या खर्च केल्यात. डीपमध्ये 3 फिल्डर, लॉंग ऑफ त्याच्यानंतर लॉंग ऑन आणि डीपमध्ये स्क्वेअर लेगला नक्कीच एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. इनफिल्डला शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आकाश आहेत आज टीममध्ये उपस्थित. यावेळेला फटका खेचण्याचा प्रयत्न, लांबून खेचण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल ऑफस्टिकवरती आणि बीट होत असताना इथनं किरण आपल्याला पाहायला मिळतात. किरणने आतापर्यंत 3 चेंडू फेस केल्यात, 2 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान दिलंय आणि त्यानंतर विभीषणचा जर विचार केला गेला तर त्याच्या बॅटमधनं आपल्याला 2 चौकार एक षटकार एक दुहेरी आणि 2 एकेरी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे 3ची धावसंख्या 20 एकीकडे गमावला गेला नाही, जिथे बॅटिंग करते श्री गणेश क्रिकेट संघ खोनी. ओव्हर द विकेट या वेळेला फटका चांगला बॉटमॅनचा वापर, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर येतोय, दुसरीची मागणी केली गेली, स्ट्रायकिंग एंडवरती पैकी धोक्यामध्ये असेल ही विकेट आणि अखेरकार ही विकेट प्राप्त करत असताना अरविंदला मिळते ही सांघिक सफलता. पहिल्या विकेटचं पतन लागतो, हा झटका क्रमांक पहिला टीम श्री
यांचं सुंदर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून जे गायलं परमेश माळे याने, जे दुडण्या जे आहेत, आणि हे दुडणे आज 2 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळतील. हा गुणगौरव असतो गावाचा, कारण ज्या अर्थाने आपण आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो, मग तो समालोचक असो, त्याच्यानंतर खेळाडू असो या गायक असो, प्रत्येक आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळत असतो. आणि जेव्हा आपल्या मागे आपल्या गावाचं नाव जेव्हा लागतं ना, तेव्हा आपल्याला हा भलताच त्या ठिकाणी अभिमान असतो, आणि तो अभिमान जपण्यासाठी या 2 टीम्स एकामेकाच्या विरोधात आपल्याला खेळताना सुद्धा पाहायला मिळतात. पहिल्या विकेटचं पतन झालंय, जी भागीदारी ड्रॉप झाली त्या ठिकाणी 21 या आकडावरती जिथे बाद झाले ते म्हणजे बिभीषण, ज्याने 18 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान आपल्या टीम खोनीसाठी दिलं. आता या स्पर्धेमध्ये नक्कीच ज्यांची उल्लेखनीय कामगिरी राहणं खूप गरजेचे आहे ना, तोच या टीमला जो लीड करत असतो, सातत्याने खूप चांगल्या प्रकारचा त्याचा परफॉर्मन्स राहिला आहे. शहरी विभागामधनं सुद्धा अनेक सारे नक्कीच स्पर्धक असतात, आणि अनेक साऱ्या स्पर्धकामधनं या खेळाडूची वर्णी लागते, ते म्हणजे त्याचा मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पोहोचले गेले, ते म्हणजेच या टीमचा बॅकबॉन म्हणजेच हर्षद ठोंबरे. हे नाव खूप चर्चेत राहिलेलं आहे, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची चांगली खेळी राहते, आणि या स्पर्धेमध्ये ही त्याची चांगली खेळी राहील का हेही पाहणं तेवढं वाखेन्यजोगे असेल. जर्सी नंबर 1 त्यांनी नक्कीच परिधान केलाय. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं आहे, सीमेचे रक्षण करत असताना तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीपमध्ये मिड विकेट आणि डीपमध्ये स्क्वेअर लेगला हे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला आहे. इनफिल्डच्या आतमधला जर विचार केला गेला तर शॉर्ट थर्डमॅन तैनात केला गेला, शॉर्ट फाईन लेग सुद्धा आहे, त्याच्यानंतर पॉईंट आणि एक गलीला क्षेत्ररक्षक. धावसंख्या 21, एक गडी गमावला गेलाय, आणि चंद्रकांत पाटील यांचा वापर केला गेलाय या 3ऱ्या षटकामध्ये. या वेळेला फटका इनफिल्डच्या वरून काढण्याचा प्रयत्न पॉईंटच्या वरून काढला गेला, खूपच वेगळं आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे, आणि पाहता पाहता डीप पॉईंटला हा बॉल फरार येतो. पहिल्या चेंडूवरती हा चौकार. मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, म्हणजे खूप सुरेखरित्या ही स्ट्रॅटेजी, ही स्ट्रेंथ रंगवली जाते त्या ठिकाणी टीम खोनीच्या माध्यमातून. तर सन्माननीय रमेश, तर याच दरम्यान मंचावरती आगमन झालंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी पाहुण्यांची व्यवस्था, या आयोजन कमिटी असेल त्यांची व्यवस्था केली आहे फ्रूटची, ते सन्माननीय रमेश पाटील यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय. मी त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. 25 धावसंख्या 25 या आकडावरती पहिल्याच बॉलवरती चौकार आला, जिथे चंद्रकांत पाटील होते. धावसंख्या झपाट्याने वाढवली जाते, आणि धावसंख्या 25 या आकडावरती. यावेळेला ऑन साईडला खेळतात, फाईन लेगच्या अगदी जवळून चेंडू पाहायला मिळतो. डीप फाईन लेग, सीमा रेषे पार, अगदी आकाशात जवळून गेला हा चौकार. बॉलची गती थोडीशी स्लोवर होती, त्या गतीचा वापर केला गेला, फ्रंट फूटला गेला, आणि ऑन साईडला फक्त दिशा दिली, ज्या ठिकाणी फाईन लेगचे क्षेत्ररक्षक होते, आणि लॉंग लेगला हा बॉल नक्की चौकाराच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळाला. या पहिल्या दिवसामध्ये ना, पहिल्याच मॅचमध्ये तुम्हाला 6 चेंडूमध्ये 6 षटकार सुद्धा पाहायला मिळाले आहेत, परंतु 3 चेंडूमध्ये 3 चौकार आता पाहायला मिळतील का? त्या ठिकाणी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी किरण आघाडीला गेले होते. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण 2 चौकार आपण त्याच्या बॅटमध्ये बघितले गेले, आणि हर्षद ठोंबरे आतापर्यंत नॉन स्ट्रायकिंग इनवरती तुम्हाला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 29 या आकडावरती. चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा तयार. याबरोबर जागवून खेळण्याचा प्रयत्न वेग खूप सुरेखरित्या होता, परंतु नियंत्रण नव्हतं गतीवरती, आणि इट्स वाईट बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. धावसंख्या 30 या आकडावरती पोहोचली गेली, जिथे बॅटिंग करते टीम खोनी. या मॅचमध्ये 5 धावसंख्येचं षटक बघितलं गेलं तर ज्या गोलंदाजाचं राहील तो गोलंदाज इकॉनॉमिकल ठरला जाईल, कारण आजच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर पहिल्याच मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व फलंदाजाचं राहिलं आहे. यावेळेला फटका तर चांगला गॅप शोधली गेली, परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. डीपमध्ये स्वीपर कव्हरला उचलतात, फेकतात. 2 धावसंख्येचा धाडस मानस या 2 गोष्टी होत्या, परंतु धाडस केलं गेलं नाही, कारण कोणत्याही प्रकारची रिक्स त्यांना उचलायची नव्हती. त्या अनुषंगाने इथनं 1 धावसंख्या कंप्लीट झाली, आणि या टीमला सातत्याने जो लीड करतोय. असं म्हटलं जातं ना की किल्ल्याचा शिलेदार जर भक्कम असेल ना, तर त्या किल्ल्याला आपण भक्कम देऊ शकतो. तशाच प्रकारे किल्ल्याचा शिलेदार म्हणजे हर्षद ठोंबरे आता स्ट्रायकर एंडवरती असेल. जिम्मेदाऱ्या असतील, आणि या जिम्मेदाऱ्यांना क्रिकेट पटलावरती तुम्हाला उचलाव्याच लागतात. ती जिम्मेदारी आता खांद्यावरती हर्षद ठोंबरे यांची, कारण बाद झाले त्या ठिकाणी विभीषण, त्याने 18 धावसंख्येची महत्त्वाची खेळी गेली, आणि त्याच्यानंतर किरण आणि हर्षद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना पाहायला मिळते टीम श्री गणेश क्रिकेट संघ खोनीच्या माध्यमातून. यावेळेला फ्रंट फूटला गेले, जास्त सफळ झाले होते, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा.
पंचांनी या षटकामध्ये दुसरी वेळ नक्कीच हात आपले खुळे गेले आणि सांगत असताना की इट्स व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या एकने पुढे सरकती आहे. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 या आकडावरती. एक गडी गमावला गेला. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण 2 चौकार सुद्धा बघितले, 2 वाईट आणि एक एकेरी धावसंख्या सुद्धा आपण बघितली गेली आहे. यावेळेला शफल झाले. शफल होऊन आडव्या बॅटने वाड शॉट. शफल होऊन आडव्या बॅटने हा फटका खेळला गेला डीप मध्ये. स्क्वेअर लेग सी मारायचे पार. हर्षद ठोंबरेचा तलवारी सारखा प्रहार देऊन जाईल धाबा 6 आणि हा षटकार. प्रहार नक्कीच या चेंडूवरती सुरेख तुम्हाला पाहायला मिळाला. आधी शफल झाले, बॅट त्यांनी आडवी गेली आणि बॅटवरती मिडल हा चेंडू होता, तो स्क्वेअर लेगला तुम्ही बघितला गेला आणि त्याच्यावरती मोहर होती, ठसा होता हर्षद ठोंबरे आणि खोनी टीमचा आणि त्या बॉलवरती आल्या धावसंख्या 6. 38 या आकडावरती आता धावपलक पोहोचले गेले. षटक क्रमांक 3 चालू आहे. या षटकामध्ये 2 खराब चेंडू सुद्धा आले. एक चौकार आला, एक षटकार आला, एक दुहेरी धावसंख्या आली. म्हणजे जे षटक आता आपण बघितलं गेलं तर चंद्रकांत पाटील यांचं थोडंसं मागडं ठरलं जाते. सागरच्या 8 धावसंख्येचं षटक, त्याच्यानंतर अरविने 13 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं आणि आता चंद्रकांत पाटील या मॅचमध्ये थोडासा महागडा ठरतोय. 38 ऑन बोर्ड, 38 धावसंख्या. एक गडी नक्कीच त्यांनी गमावला गेलाय. अजूनही या षटकामधले 2 चेंडू फेकणं इथनं बाकी असेल, जिथे चंद्रकांत पाटील आपल्याला पाहायला मिळतात. हर्ष 11 WC प्रत्युत्तर द्यावं लागेल, कमबॅक करावा लागेल, कारण कमबॅक केल्याशिवाय हे धावपलक ना तुम्ही थांबवू शकत नाही. ते धावपलक थांबवायचं असेल तर एखादी विकेट ना इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये टीम हर्ष 11 WCला. आणि जो टार्गेट आता त्यांना रचायचं आहे 50 ते 55चा टार्गेट नक्कीच ही रचण्याची गरज असेल टीम कोहलीला आणि तो टार्गेट इथनं रचण्याच्या अनुषंगाने ही बॅटिंग लेंथ आता वाढवली जाते, ती म्हणजे हर्षद ठोंबरे या फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या 38 एक गडी गमावला गेलाय. ओव्हर द विकेटने बाव तयार. या वेळेला आडव्या बॅटने मनगटी ताकदीचा वापर पाहायला मिळाला. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर उचलतात. अलोंग द कार्पेट हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि परिणामी या बॉलवरती बघितली गेली तर सिंगल. बॉटम हँडचा त्यांनी खूप सुरेखरित्या वापर केला. त्यांना ऑन साईडला उचलायचं होतं, ज्या ठिकाणी पहिला षटकार त्याच्या बॅटमध्ये बघितला गेला तशाच प्रकारे फटका हर्षदला खेळायचा होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती आला नाही. शेवटच्या क्षणाला जेव्हा त्यांनी ऑन स्ट्रायकिंगवरती पोहोचले तेव्हा त्यांनी बॅट ड्रिल सुद्धा केली गेली. आपल्या फटक्यावरती नाराज होते कारण त्याच्या बॉलवरती आली ही सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 39 या आकड्यावरती. 39 ऑन बोर्ड. 1 विकेट ऑफ लॉस अशी सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये टीम खोनी क्रिकेट संघाची. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो फॉर दिस ओव्हर. या वेळेला फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेलची शक्यता नाकारली जाणार नाही. खूप सुरेखरित्या इथनं झेल स्वीकारला गेला. इथनं अजून एक विकेटचं पतन लागतोय. षटका क्रमांक 2, धावसंख्या 39 असताना. उमेशजी पाटील नक्कीच साहेबांना विनंती करेन की जे नांदिवलीचे आहेत सुनीलजी म्हात्रे, नक्कीच साहेबांचा शुभ सन्मान तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. अनेक सारे मान्यवरांचा शुभ सन्मान तुम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळेल, कारण ही स्पर्धा ज्या वेळेला या स्पर्धेचा विचार केला गेला ना तर या स्पर्धेचं मेन आकर्षण काय राहिलं आहे तर डिसिप्लिन, शिस्तबद्धता आणि येणाऱ्या पाहुण्यांचं नक्कीच शुभ सन्मान या ठिकाणी इथनं केलं जाते. आमच्या व्यासपीठावरती मान्यवर जे होते नांदिवलीचे सुनीलजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथनं आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते आणि आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं आम्ही शुभ सन्मान नक्कीच या आयोजनाच्या माध्यमातून नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. आई गावदेवी चषक नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2021 6 दिवसाची ही देखणी स्पर्धाचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे नक्कीच परफॉर्मन्स राहिला आहे, ते म्हणजेच टीम खार्डी क्रिकेट संघाचा. पहिल्याच मॅचमध्ये 107 धावसंख्या नक्कीच त्यांनी बनवल्या गेल्या आणि या दुसऱ्या मॅचमध्ये नक्कीच कोणत्या प्रकारचा टार्गेट असेल ज्या ठिकाणी बॅटिंग करते टीम श्री गणेश क्रिकेट संघ खोनी.
39 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत. 39 धावसंख्या बनवत असताना अजूनही 12 चेंडूचा नक्कीच इथनं खेळ शिल्लक असेल आणि या 12 चेंडूमध्ये किती धावसंख्या बनतील. 13 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं अरविंद याने, परंतु आता अरविंद कोणत्या प्रकारची नक्कीच गोलंदाजी करेल, किती धावसंख्येपर्यंत या षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल तेही पाहणं गरजेचं. पहिलाच बॉल यावेळेला मनगडी ताकदीचा वापर तुम्हाला हर्षदचा पाहायला मिळाला. बॅकर स्क्वेअर लेगमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक 2 धावीचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी आणि या 2 धावसंख्या इथनं सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. बॉटम हँडचा या चेंडूवरती सुद्धा वापर होता. मागच्या चेंडूवरती नक्कीच ते नाराज झाले कारण फटका मिस्टामिंग होता, थोडासा खोलवर टपाचा चेंडू होता, खोदू शकले नाही. परंतु या बॉलवरती सुद्धा लेंथ खूप सुरेखरित्या होती. अरविंद यांची फुल्लर लेंथ हा चेंडू होता, खोदू शकले नाही आणि त्या अनुषंगाने इथनं 2 धावसंख्येने आता पुढे सरकतीये टीम श्री गणेश क्रिकेट संघ खोनी. पोहोचली गेली 41 या आकडावरती. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, म्हणजे 60चं लक्ष नक्कीच गाठायचा प्रयत्न तर असेल टीम खोनीचा, परंतु त्यांना अडवलं जाईल का गोलंदाज अरविंदच्या माध्यमातून. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग त्या ठिकाणी झेलची शक्यता नसेल. हर्षद ठोंबरेची विकेट आणि गोल्डन विकेट इथने कॅरी केली जाते. अरविंदला मिळते सफलता, हर्षद ठोंबरे मैदानाच्या बाहेर. वादली नक्कीच पर्व उभारला असता, परंतु त्या वादली पर्वाला अस्ताला नेलं गेलं ते म्हणजेच अरविंद याने. चांगल्या प्रकारचा एक बॉल पिच केला गेला, त्याच्यावरती थोडीशी लालच दाखवली गेली की मोठा फटका कन्वर्ट करू शकता, परंतु त्या अनुषंगाने आपण बघितलं गेलं तरी ही झेल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. अरविंदचं हेच कमबॅक इम्पॉर्टंट राहिलं आहे, कारण जी सफलता सागरला मिळाली नव्हती ती अरविंदने मिळवून दिली आणि त्याच्यानंतर आता 4थ्या षटकामध्ये येत असताना सेकंड फेलमध्ये त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती ही विकेट संपादित केली. दिनेश गेले मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका तर चांगला ऑन साइडला उचलला गेला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी झेलची शक्यता आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर फिल्डरला बीट करून चेंडू सीमारेषे पार. दिनेश 6 प्रहार देऊन जाईल धावा 6 आणि हा षटकार. शॉर्ट पी चेंडू ऑन साइडला टर्न केला, त्या ठिकाणी फिल्डर आहेत, एक टप्पा घेऊन चेंडूला अडवला गेलाय. त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं एफर्ट्स नक्कीच तुम्हाला पाहायला मिळालं आणि दरम्यान अजून 2 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, ऑन साइडला त्यालाही दाडायचं होतं, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु बॅटच्या वरच्या अंगाला हा बॉल नक्कीच लागला गेला आणि दरम्यान आपण बघितल्या गेल्या तर या 2 धावसंख्या 51 धावसंख्या कंप्लीट झाल्यात टीम श्री गणेश क्रिकेट संघ खोनी या नक्कीच टीमच्या. 51 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला, जिथे षटक क्रमांक 4 चालू आहे अरविंद यांचं. अरविंद पाटील ओव्हर द विकेट. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खूप काल चेंडू हवेमध्ये, फिल्डर वळतात त्या ठिकाणी. जेल स्वीकारतील का, जेलची इथनं संधी आणि ती संधी इथनं हुकली गेली. विजय होते त्या ठिकाणी, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन मध्ये होते, पूर्णपणे तग धरला होता चेंडूवरती, पण शेवटच्या क्षणाला झेल झाला ड्रॉप. त्याच्यावरती आला धावसंख्या 2. टीमची धावसंख्या आता 53 या आकड्यावरती पोहोचली गेली, जिथे षटक क्रमांक 4 इथनं संपन्न झालंय. थोडासा वेळ आपल्याकडे नक्कीच असेल तर जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत.
मध्ये खूप इम्पॉर्टन्सी असते. मागच्या मॅचमध्ये तुम्ही बघितली गेली करण आणि तसेच प्रल्हाद यांची भागीदारी रचली गेली. त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आपल्या खाडी टीमसाठी दिला आणि या मॅचमध्ये आता ही भागीदारीना टिकणं गरजेचे आहे. कारण शिळगाव चषकामध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार दिनेश बॅटमध्ये आपण बघितले होते. परंतु या मॅचमध्ये तशाच प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. ज्या अर्थाने बाद झाले विभीषण ज्याने वैयक्तिक 18 धावसंख्या बनवल्या गेल्या. किरणच्या बॅटमध्ये आपण बघितल्या गेल्या 12. त्या ठिकाणी हर्षद टोंबरेने नक्कीच 9 धावसंख्या बनवल्या गेल्या आणि आकाश आणि दिनेश आता ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगलं रंगणार आहे कॉन्टेस्ट कारण एकाच कॅलिबरचे हे 2 संघ आहेत. हर्ष इलेव्हन वडवली सी आणि श्री गणेश क्रिकेट संघ खोनी. शेवटचं षटक त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर गोलंदाज सतीश जाधव याच्या हातामध्ये टीमचे कॅप्टन आहेत आणि लीडिंग ऑफ द फ्रंट ही भूमिका आता मात्र त्यांना बजावावी लागेल. 36 नंबरची नक्की जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे. क्रिकेट पटलावरती ना अनेक सारे बदलाव आता तुम्हाला पाहायला मिळतात कारण अनेक साऱ्या खेळाडूंच्या जर्सीवरती आपला लकी नंबर आता एक खेळाडू तुम्हाला 18 नंबरचा सुद्धा टी शर्ट परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी भाया नक्कीच या नावाने संबोधला जाणारा खेळाडू म्हणजे तर खाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. सतीश जाधव उर्फ ब्रावो या नावाने जास्त परिचित असलेला हा खेळाडू. तर स्पीडअप करायचं आहे. कोणी वेळ जास्त घेऊ नका विनंती करेन. रोहित भालेराव उर्फ किडनी सुद्धा या क्रिकेट पटलावरती असंख्य अशी नावं दिलेली आहेत. सतीश उर्फ विकेट. पहिलाच बॉल दिनेशसाठी ताकदीचा वापर तुम्हाला पाहायला मिळतो. टीपमध्ये मिड विकेटला फिल्डर ज्या ठिकाणी भाया 18 नंबर जर्सी ज्याने परिधान केली आहे त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेला आणि लगेच त्याने फेकत असताना इथनं सिंगल फक्त एक वटली जाते. क्षमता आहे गुणवत्ता आहे परंतु ती क्षमता आणि गुणवत्ता इथनं सिद्ध करावे लागेल कारण जे चटके शिळगाव चषकामध्ये सोचले ते आता चटके इथनं पूर्णपणे कव्हर करण्याची संधी नक्कीच हर्षिवलन वडवली सीला असेल कारण परास्ती केली टीम खोनीने. आता इथनं नक्कीच जर बघितलं गेलं तर वार होईल का. इथनं वार केला गेला दिनेशच्या माध्यमातून आणि बॉल खूपच वेगाने लॉंग ऑफ सी मारायचे पार. हा प्रहार दिनेशचा आणि हा षटकार. षटकार आलाय. धावसंख्या 6 ने वाढत असताना आणि धावसंख्या वेगाने इथनं फ्लाय होते ती म्हणजे 60 या आकडावरती. 60 धावसंख्येवरती नक्कीच टीमची टोटल आता पोहोचली गेली आहे. तर थोड्याच वेळात खाद्य भ्रमंतीला सुद्धा सुरुवात होईल. चस्का चायनीज कॉर्नर थोड्याच वेळात सज्ज राहील. जे प्रेक्षकांना नक्कीच त्यांचा आस्वाद घ्यायचा आहे तर थोड्या वेळात नक्कीच तुम्ही त्याचा कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साईडला त्याचा चायनीजचा नक्कीच आस्वाद घेऊ शकता. षटकार आलाय त्याच्यानंतर लेंथ थोडीशी आखूड ठेवण्यात आली. एक धावसंख्या तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल. प्रयत्न पूर्ण होईल का परंतु क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि लगेचच संधी साधली गेली आणि इथनं 2 धावसंख्या इथनं कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. 62 ऑन बोर्ड 62 धावसंख्या जिथनं अजून 3 चेंडू समाप्त होणं बाकी असेल. जिथं बॅटिंग करते टीम श्री गणेश क्रिकेट संघ खोनी. 62 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत. ब्रावोचे अजून 3 चेंडू फेकणं बाकी असेल. जिथं 3 चेंडूमध्ये कमबॅक झाला ना तर कदाचित 65च्या आतमध्ये नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असेल टीम वडवली सीचा. होतं विकेटने फटका तर चांगला केलाय. हवेमध्ये हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. झेलची संधी मिस टायमिंग त्या ठिकाणी वळतात अरविंद कॅच झाली ड्रॉप आणि त्या बॉलवरती मिळतात धावसंख्या 2. आकाश ही झेल होती. आकाशने एक षटकार नक्कीच या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधनं दाखवला गेलाय. त्या आकाशी ही झेल होती. ही झेल जर कॅरी केली असती ना तर या 2 धावसंख्या वाचल्या असत्या. धावसंख्या 62 वरती राहिली असती. कदाचित एक फलंदाज मैदानाच्या बाहेर आला असता. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेला असता. अशा समीकरणामध्ये ना खूप सारा फेरबदलाव क्रिकेटच्या पटलावरती होत असतो. पण तो बॅट्समन बाद झाले असते तर 2 धावसंख्या रोखू सुद्धा शकल्या असतात. त्या धावसंख्येवरती अंकुश सुद्धा लागला असता. परंतु कॅच झाली ड्रॉप. दोन्ही धावसंख्या वाढती आणि धावसंख्या आता 64 या आकडावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा आकाश तयार. या वेळेला खोलोटापाचा चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा झेलची संधी आणि इथनं झेलची संधी आता पूर्णपणे कंप्लीट केली गेली. जी यशस्वी नक्की झेल प्राप्त केली नव्हती अरियाने आता झेल प्राप्त करत असताना आणि विकेटचं पतन आकाशला परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. वैयक्तिक 22 धावसंख्या नक्कीच आकाशने बनवल्या गेल्या. त्याच्या शैलीवरती असताना 2 षटकार आणि 3 दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लखन
या वेळेला ऑन साईडला टर्न केला गेला चेंडू डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर एक टप्प्यावरती चेंडूला उचलला गेला दुसऱ्याची मागणी इथनं केली गेली आहे फेकला गेला चेंडू थोडासा कलेक्टिंग मध्ये उशीर लावला गेला आणि परिणामी जर आपण बघितला गेला तर अजून एक एक्स्ट्रा धाव जिथे एकच धावसंख्या होती कलेक्टिंग झालं असतं तर फलंदाज बाद झाले असते पण त्या स्पर्धेमध्ये विकेटला तेवढं प्राधान्य नाहीये कारण स्पर्धेची नियमावली म्हणते की चेसिंग ही तुम्हाला कंपल्सरी करावे लागेल पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला आहे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना या शेवटच्या बॉलवरती आल्या धावसंख्या 3 आणि 3 ने धावसंख्या वाढली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 67 या आकडावरती आणि 68 धावसंख्येचं लक्ष्य असेल ते म्हणजेच टीम हर्षिविल 11 वडवली सी या संघासमोर ही मॅच समोरी नक्कीच तुमच्या मेगा स्क्रीनवरती आकाश ठोंबरेने 22 धावसंख्या बनवल्या गेल्या ज्यांनी 8 चेंडू फेस केले 18 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान बिभीषण म्हात्रे यांचं राहिलं ज्यांनी 8 चेंडू फेस केले किरण म्हात्रेने 12 धावसंख्येचं षटक आणि 8 बॉल त्यांनी फेस केले म्हणजे सर्व फलंदाजाने 8 चेंडू फेस केलेत परंतु हाय स्कोर कोणाचा राहिलाय तर आकाश ठोंबरेचा कारण त्यांनी 22 धावसंख्या बनवल्या आणि बिभीषणच्या बॅटमधून आपल्याला 18 धावसंख्या पाहायला मिळाला 67 धावसंख्या 68 धावसंख्येचं टार्गेट कशा प्रकारे रचलं जाईल की या धावसंख्या डिफेन्स केले जाईल या मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो याच गावचा बुलंद आवाज जगदीजी पाटील यांच्या शुभवाणीतून धन्यवाद हॅलो थँक्यू सो मच भागेश तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहता येईल गावदेवी खार्डे विपक्ष विजेता संघ तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिले जाते 67 धाबा बनवल्या गेल्यात कोणी टीमने आणि 68 धाब्याची गरज आहे आस्किंग रन रेटचा विचार केला तर 13.60 च्या सरासरीने आस्किंग रन रेट प्रति षटकामागे ठेवायचा आहे तो हर्ष 11 वडवली सी या टीमला पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये खूप मोठी धावसंख्या उभी केली आणि या मैदानामध्ये धाबा होतात मी सातत्याने उल्लेख केला की या मैदानामध्ये खेळपट्टी आहे ती खेळपट्टी खास करून फलंदाजीसाठी अनुकूल आहे त्यामुळे इथे चांगली फलंदाजी होते किती चांगला गोलंदाज असू दे त्यांना मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागते या मैदानावरती आणि अशा वेळेला इथे धावा उभारल्या जातात तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय आपल्याला हर्ष 11 वडवली सी या टीमची तकदीर म्हात्रे आणि त्याचबरोबर सतीश जाधव उर्फ ब्रॅव
हे दोन फलंदाज पाहा मिळतात. गोलंदाजी मार्कवरती हर्षद ठोंबरे, टेनिस क्रिकेट पटलावरती खूप मोठं नाव. कारण कोणी संघ म्हटला की नजरेसमोर उभा राहतो तो स्वर्गीय चंदूशेठ स्मृती चषक. त्याचे लाडके आयोजक सन्माननीय किरण शेठ ठोंबरे यांच्या गावातला संघ, त्याचबरोबर महेश शेठ ठोंबरे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात आपल्या टीमला. त्यांचं घरेली टीम आहे त्यामुळे त्यांच्या सुद्धा शुभेच्छा आल्यात. धन्यवाद दादा. त्यांचे करण काळन सुद्धा आहेत, त्यांचा आवाज आपण उद्या ऐकू शकाल या स्पर्धेमध्ये. तर सामना सुरू होता. हर्षद ठोंबरे गेम ऑन. पहिलाच बॉल लेग स्टिकला. यस, पंच सचिन कडू इशारा करतात पहिला बॉल स्पेअर होता आणि गोलंदाजाला मात्र दिशेवरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं असतं. आणि पाहिलं तर हर्षदने खराब सुरुवात केली आहे. तकदीर बरीच वर्ष क्रिकेट खेळला, मात्र मधल्या काळानंतर थोडासा ब्रेक घेतला आणि पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झालाय. कारण क्रिकेट कोणाला घरी बसवत नाहीये, कारण हौस, जिद्द, खेळाची वृत्ती. यावेळेस चांगला फटका, डान्सिंग डाऊन द विकेट आल्या. डीपवरून क्षेत्ररक्षक येतात. आकाश होते चेंडूवरती, त्यामुळे ते 2 धाबा अंकित केल्या गेल्यात. पॉवर प्लेचं 2 षटकं खूप महत्त्वाची असतील, कारण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ते धाबा जास्त बनवावा लागेल. कारण पहिला सामना पाहिला तर थोडासा एकतर्फी झाला, जेणेकरून खाडी संघाने केलेलं एक आव्हान मोठं होतं. याच दरम्यान मोहन भोयर यांचं आगमन झालं या मंचावरती. स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ कोणी असू दे मंचावरती यावं, सर्वांची नावं घेणं शक्य नाहीये, त्यामुळे आपण मंचावरती या, कारण स्पर्धा आपली आहे. तकदीर यावेळेस पुढे निघाले होते, मात्र फील्ड केलं जातोय तोपर्यंत एकच धाव मिळतोय. एकेरी धाबानी मात्र स्कोर कार्डला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण प्रत्येक षटकामागे ना 13.5 पेक्षा जास्त थोडी गती ठेवायची आहे, त्यामुळे ते धाबा एकवटल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल. कारण ज्या 67 धाबा बनवल्यात ना कोणी टीमने, त्यांची सुरक्षा करायची आहे त्यांना, आणि 68 धाबा दुसरीकडे चेस करायच्या आहेत वडवली टीमला. त्यामुळे मैदानामध्ये बॅटिंग रंगेल. कारण दोन्ही संघ पाहिले ना एकाच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे संघ या मैदानावरती आपल्याला पाहा मिळतात. त्यामुळे डिफेन्स, त्यामुळे खूप जबाबदारी असेल या खेळाची प्रत्येक खेळाडूवरती, आणि खास करून डीजे ब्रॅवो. आताचा बॉल अतिशय चांगला होता, सॉफ्ट हँडने खेळून काढतो शॉर्ट स्क्वेअर लेगला. तोपर्यंत मिळेल ती फक्त एकेरी धाव. चांगले गोलंदाजी. हर्षदने मात्र सुरुवात थोडीशी खराब केली, त्याच्यानंतर चांगली चेंडूची फेकी करण्यात यश प्राप्त केलं, त्यामुळे ते धाव मिळाली एकच. अद्यापर्यंत मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जाते ते या खेळाडूंना. 2 चांगले खेळाडू, एक सिनियर खेळाडू पाहतोय आपण. आताचा बॉल पुढे आल्यात, डीपेक्षा कव्हरच्या दिशेला फटका खेळला, क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडू अडवता येणार नाहीये. चेंडू पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तर क्रिकेटमध्ये पुराणा चावल म्हटलं तर तकदीर म्हात्रेला पाहतोय. यावेळेस स्वीप करायचं होतं, जागा बनवून खेळायचं होता, मात्र हर्षदच्याकडे वेग आहे, त्यामुळे वेगाने फेकलेला चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही आहे. निश्चित एखादा मोठा फटका पाळा मिळाला असता, कारण तकदीरचं पाहिलं तर असंच खेळणं असं. सुरुवातीपासून चांगली फटकेबाजी करतो, एकेरी दुहेरी धावा स्कोर कार्ड असतो ना तो नेहमी हालता ठेवत असतो, आणि क्रिकेटमध्ये तेच हवं असतं. कारण जरी चौकार षटकार नाही आले तरी एकेरी दुहेरी धावा घेऊन आपण स्कोर कार्डवरती धावा पडकवू शकता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र धाव मिळेल ती एकेरी धाव. चांगलं षटक अद्यापर्यंत हाताळलं गेलं हर्षद ठोंबरे या गोलंदाजाच्या वतीने, आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात बिनबाद 10 धावा. धावपडकावरती जिथे 13.5ची गती ठेवायची होती ती मात्र ठेवता आली नाही आहे. तर दुसरीकडे पाहिलं तर विकेट आपल्या सॅबीत ठेवल्यात त्याने, कारण त्यांना माहीत आहे जास्त वेळ टीम मीटिंग करू नका प्लीज. कारण या स्पर्धेमध्ये पाहिलं ना तर
आज 8 संघ खेळणार आहेत, त्यामुळे मॅची ठराविक होतील या आशा करूया, कारण कोणत्याही संघाला येथे कमी षटकांच्या मॅचची खेळवल्या जाणे पसंत नसेल आमच्या आयोजन कमिटीला. त्यामुळे आपण वेळेवरती या आणि वेळेवरती खेळा, जेणेकरून आपला खेळ चांगला होईल आणि सहकार्य करा, कारण आपलं सहकार्य आमच्यासाठी खूप अनमोल असेल. त्यामुळे आपण सहकार्याची भावना निर्माण करा, जेणेकरून चांगला खेळ दाखवा आपल्या लाडक्या प्रेक्षकांना, लाडक्या पाठीराख्यांना. गोलंदाज पाहतोय अजयला दुसऱ्या स्पेलमध्ये आमंत्रित केलं जातोय. अजय एक यंगस्टर खेळाडू आहे, एक उभयत सितारा या कोणी टीमचा. गेल्या मागच्या काही वर्षाचा विचार केल्यानंतर कोणी टीमने खूप चांगली प्रगती केली आहे, कारण चांगल्याकडे स्पर्धा खेळतोय. तो हल्लीच्या काळामध्ये पाहिला तर बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली किंवा रायगडमध्ये जाऊन सुद्धा संघ चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतोय. त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे. पहिलाच बॉल लेटकट खेळलाय, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं हे दाखवताना तकदीर मात्रे आलाय तो चौकार. तर चौकार आलाय, पहिला चौकार तकदीर मात्रेच्या बॅटमधून आपल्याला पाळा मिळाला आणि स्कोर कार्डवरती 14 धाबा लागल्या गेल्यात. एकूण 68 धाबा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी ॲज अ ओपनर्स खेळत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे दोन खेळाडू. अजय आताचा बॉल मोठा पडका खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, हर्षद टोंबरे होते, नो मिस्टेक. फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने चौकार दाखवला होता त्याला मात्र जाळ्यात अडकवलं, कारण सूचना दिल्या होत्या टीम मॅनेजमेंटने या ठिकाणी की कशा प्रकारे चेंडू फेकायचा, आणि पहिला खेळाडू बाद होतोय. वडवली सी संघाला लागलेला पहिला धक्का. तर पहिला खेळाडू बाद झालाय. तकदीर मात्रेने 12 धावांचं योगदान दिलं. धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 14. चांगली सुरुवात करून दिली आहे टीमसाठी, मात्र त्याची खेळी पुढे साकारू शकला नाहीये. तो मोठ्या खेळीमध्ये कन्व्हर करू शकला नाही. आताचा फडका अतिशय चांगला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळेल ती एकच, आकाश होती तिथे, आणि तोपर्यंत एकेरी धावेचा प्रयत्न केला गेलाय. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला सागर पाटील. फार जबाबदारी असेल खेळाची, कारण 3ऱ्या क्रमांकावरती येऊन फलंदाजी करणं थोडं जिकरीचं काम असतं, आणि ते काम सागर करेल का? कारण 68 धाबा चेस करायच्या त्या हर्ष 11 बडवली सी टीमला. आई गावदेवी क्रीडांगण नारिवली पाहतोय आपण, सज्ज झाला या ठिकाणी. पूर्णपणे सप्ताह हा पूर्णपणे पॅक असेल. या बेलेस मोठा पडका खेळायचा होता, ब्लाइंड स्टॉक खेळला, झेल खाली क्षेत्ररक्षक आल्यात, मात्र झेल थोडंसं मिळणं अवघड होतंय सुरुवातीपासून, कारण खूप अंतर पार करायचं होतं आणि चेंडूवरती नजर ठेवणं फार गरजेचं होतं, मात्र नजर हटी आणि दुर्घटना घटी. त्यामुळे येथे 2 धाबा आणखीन मिळाल्यात. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉल होता, मी म्हणेन थोडासा फेस करायला पाहिजे होता, मात्र धाबा सुद्धा पाहिजेत. त्यामुळे ते मोठा पडका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का? 2 खेळाडू मैदानामध्ये पाहा मिळतात आपल्याला एकमेकांशी बातचीत करत असताना. या थर्ड अंपायर 3ऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. 3रे पंच पाहा मिळतात आपल्याला. रामकृष्ण पाटील मैदानामध्ये जात असताना गोलंदाजावरती थोडासा आक्षेप संशय नोंदवला, आणि असं नाही की हा गोलंदाज एकटाच आहे. आजकाल बरेच गोलंदाज ज्यांच्यावरती आक्षेप घेतला जातो त्यांना मात्र सामोरे जावं लागतंय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं मुतय्या मुरलीधरन सारखा
जगातील अव्वल दर्जाचा ऑफ स्पिनर, त्याच्यावरती ॲक्शन घेतलं. त्याच्यानंतर हरभजन सिंग असेल, सईद अजमल असेल, बरेचसे खेळाडू होते, मोठमोठे गोलंदाज ज्यांच्यावरती ICCने ऑब्जेक्शन घेतलं होतं. मात्र काय आपलं घरेलू क्रिकेट आहे, तरीसुद्धा येथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल अजयला. यावेळेस चांगला बॉल, चांगला, अतिशय चांगला, हाय फॅक्टर जास्त होतं. मेनपंच गुरु भोईर यांनी सांगितलंय यावेळेस थोडंसं हाय फॅक्टर होतं. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे. अजयला पाहतोय दुसरं षटक हाताळत असताना मैदानावरती टीम खोनी संघ पाहा मिळतो आपल्याला. त्याच्या अगेन्स्ट वडवली संघ बऱ्याच वेळात लढती झाल्यात, बऱ्याच वेळा हे दोन संघ आमने सामने आल्यात आणि आता खऱ्या अर्थाने झुंज पाहा मिळतोय त्यांच्यामध्ये. आताचा बॉल मिडल स्टंपला होता. या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण किरण होते त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. किरणचा सुद्धा विचार केला तर एक चांगला खेळाडू आहे, बरीच वर्ष गेल्यापासून त्याने संघात जेव्हा पाचारण केलं ना तेव्हा एक नौका खेळाडू होता. मात्र जशी त्याची फलंदाजी बहरली 2-3 वर्ष चांगल्या इम्पॉममध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला. त्यामुळे ते षटकाची झाली आहे. सांगता 2 षटकांचा खेळ संपलाय, 12 चेंडूंचा खेळ संपला आणि 12 चेंडूवरती हर्ष 11 बडवली टीमने बनवल्या त्या 20 धाबा. आता समीकरण आपल्या समोर येईल, कारण एकूण पाहिलं तर 18 चेंडू आणि 48 धाबांची अद्याप गरज आहे. मात्र 48 धाबा बनवल्या जातील का, थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग केली जाते की जेणेकरून आता या सामन्यावरती भक्कम पकड निर्माण केली आहे. आणखीन भक्कम पकड करायची आहे, कारण क्रिकेट आहे, कधी क्रिकेटमध्ये काय घडेल हे सांगणं फार कठीण जाईल. त्यामुळे पॉवर प्लेची 2 षटकं होती ना ती संपली गेल्यात. पॉवर प्लेमध्ये ते फलंदाजी केली आहे वडवली टीमने, थोडीशी संत गतीने मी म्हणेन आपल्या विकेट सांभाळून ठेवल्यात. मात्र आता तसं करता येणार नाही आहे, कारण मोठे पडके मारणे थोडंसं कठीण जाईल, कारण क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहा मिळतील. पंच सचिन कडू इशारा करतात पुन्हा एकदा हर्षदला या ठिकाणी पाचारण केलं गेलं आहे, कारण त्यांचा हर्षद मेन बॉलर आहे. 2 षटकं नेहमीच मैदानावरती हाताळत असतो, एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्यावरती फार जबाबदारी आहे या खेळाची. आताचा बॉल अतिशय चांगला, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, हीच तर हर्षदची खासियत आहे. एक तेज गोलंदाज आहे, मात्र वेगावरती स्वार होऊन आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. वेगाबरोबर टप्पा ठेवणं फार महत्वाचं असतंय, कारण वेग पाहिला तर शोएब अख्तरकडे सुद्धा वेग होता, मात्र टप्पा नव्हता. ग्लेन मॅग्रा असेल, बरेचसे खेळाडू असतील, श्रीनाथ असतील, ज्यांच्याकडे वेगाबरोबर टप्पा सुद्धा होता. मात्र वेगावरती स्वार होऊन कोणाला पसंत नसेल गोलंदाजी करणं. हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, या बेलेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क आणि पहिला दणदणी षटकार पाहायला मिळतोय फलंदाज सागरच्या बॅटमधून. यावेळेस चांगला बॉल, लेग बिपरचा अपील केलाय, पंचांकडे कटाक्ष टाकला होता, स्ट्रॉंग अपील होता. या ठिकाणी लेग बायचा इशारा येतोय पंच सचिन कडून यायचा. खूप चांगला चेंडू होता, इम्प्रूव्ह केलं या चेंडूवरती. गोलंदाज हर्षद टोंबरेने अतिशय चांगला चेंडूची फेकी पहा मिळाली. हर्षदला पाहतोय आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय मी म्हणेन, थोडासा चांगला चेंडू फेकला होता.
यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. बारा चेंडू 36 धावा. आव्हान मागणं नाही आहे मैदानावरती, कारण धाबा बनवल्या जातात. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला, चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट जातोय जमिनी लगत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो पैकी थोडीशी उशिराने, आणि या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. इथून मात्र आणखीन 2 धावा मिळाल्यात. आता 11 बॉल 34 ची गरज आहे. 11 चेंडू 34 धावांची गरज. अद्याप सामना खुला होत नाहीये एका संघाच्या बाजूने. यावेळेस फटका चांगला आहे, शानदार स्वीट साऊंड, जागेवरून खेळलाय आणि चेंडू मात्र उंचच उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा षटकार. गुड शॉट.
आणि जोपर्यंत मैदानावरती सतीश आहे ना तोपर्यंत मी म्हणेन सामना बडवली संघाच्या बाजूने पाहा मिळेल, कारण सतीश एक चांगला खेळाडू आहे. बरेच सामने आपल्या टीमसाठी ज्यांनी जिंकून दिल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेस फ्लाईट दिली आहे आणि इतके काय घडलंय, जवळ झेल होता मात्र षटकार झाला आणि हा षटकार टॉनिक काम करेल आणि मिळालेलं जीवनदान किती फायदेशीर असेल ते वडवली संघासाठी. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार. संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. एखादी चूक आपल्याला सामना खूप महागडा करतोय. त्यामुळे आता ते 2 षटकार आल्यात लागोपाठच्या 2 चेंडूवरती. पुन्हा एकदा तिसरा घेण्याचा प्रयत्न आणि जागेवरून आणि लागोपाठ तिसरा षटकार. या ठिकाणी झेल सोडल्यानंतर मात्र त्याची किंमत आपल्याला मोजावी लागली आहे टीम कोणी संघाला. पहा मिळाले आपल्याला या बॉलवरती अतिशय चांगली फलंदाजी ब्यावची पहा मिळतो आपल्याला. 8 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. सामना कुठे होता आणि कुठे आला, कारण या 12 धाबा आल्यात. एक विकेट सुद्धा गमावली असती मात्र विकेट मिळाली नाहीये. पुन्हा एकदा चौथा षटकार, जवळपास लागोपाठ 4 चेंडू 4 षटकार. व्हॉट अ बॅटिंग, सुपर एक्सलंट पॉवर. सामना पहा कुठे होता. 58 रन्स ऑन बोर्ड. तर मात्र ते जयश करत असताना, कारण 24 धाबा 4 चेंडूवरती आल्यात. त्यामुळे सामन्याचं चित्र पूर्णपणे पलटी झालंय. या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न. आता मात्र विकेट मिळेल काय, आणि यस, फलंदाज बाद होतोय. गरज होती का, या वेळेला शेवटचा बॉल होता. स्ट्राईकला रोटेट केला असं तरी सुद्धा चाललं असं, मात्र मोठा फटका खेळायचा होता आणि सामना संपवण्याचा प्रयत्न मात्र स्वतःची विकेट या ठिकाणी धोक्यात घातली होती सतीशने. आणि आता मात्र बनवायच्या 6 चेंडूवरती 10 धावा.
म्हटलं गेलं ते सतीशच्या माध्यमातून आणि 5व्या षटकात पुन्हा एकदा कलाटणी देत असताना खोनी टीम झेल सोडलाय. वारंवार झेल सुटले जातात, चुका आणि चुकाच पाहायला मिळतात. त्यामुळे आत्ता सामना थोडासा खोनी संघाला जड जाईल, कारण येणाऱ्या 3 चेंडू आणि 5 धाब्याची गरज. 5 धावा कंपल्सरी कराव्या लागतील, स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस फटका शानदार आहे आणि चौकार. 4 धावा, 2 चेंडू 1 धाब्याची गरज. परवा सुद्धा मानेरेच्या मैदानावरती असाच सामना पाहायला मिळाला की ज्या ठिकाणी खेळ करत असताना खेळत होती ती टिटवाळा परिसरातील मांडा संघ होता आणि त्या संघाला 2 चेंडू मध्ये 1 धाव बनवायची होती, मात्र ती बनवता आली नाहीये. ती तिसगाव संघाच्या अगेन्स्ट. आणि आता काय होईल या सामन्यामध्ये, कारण आता बनवायचे आहेत 2 चेंडू मध्ये 1 धाव. एक झेल आपल्याला या स्पर्धेतून बाहेर काढू शकतोय, कारण फार महत्वाचा होता डीप मिड विकेटला झेल सतीशचा, त्याच्यानंतर आलेले 3 षटकार. त्यामुळे सामना थोडासा जड गेलाय तो कोणी संघाला, कारण त्याने मैदानामध्ये जास्त चुका केल्यात. कारण 68 धावा खूप मोठी धावसंख्या होती, मात्र ती चेस करत असताना आता 2 चेंडूवरती 1 धाब्याची गरज. यावेळेस झेलबाद आणि आता पुन्हा एकदा ट्विस्ट. 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळते. कव्हरच्या वरून खेळायचं होतं, मात्र क्षेत्ररक्षकाने जम्प करून झेल टिपला. अजय होते देते आणि आता 1 बॉल 1. अंदाज सुद्धा नौका आहे, त्यामुळे आता क्षेत्ररक्षण कसं करेल. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. जरा जोरदार टाळ्या द्या या बॉलवरती. कोणी यारो कोणी जिंको, मात्र क्रिकेटचा विजय आणि फुलटॉस बॉल. जो कव्हरचा क्षेत्ररक्षक होता ना त्याला तिथून हलवलं आणि तेथे मात्र पुन्हा एकदा चौकार पाहा मिळाला. चला खाडी टीमचा कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी.